पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील कुटुंबियांचा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण येथील उड्डाणपुलावर चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर जोरदार आदळले। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे। ही घटना काल संध्याकाळी 5च्या सुमारास घडली असून या अपघाताचे नोंद कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे। मिळाली माहिती अशी की कोल्हापूर रनमाळा येथे हेडपोस्ट ऑफिस परिसरात राहणारे जाधव कुटुंबातील सूर्यकांत दगडू जाधव वय 52, गौरी विनायक जाधव वय 35, युवराज विजय जाधव वय 32 आणि प्रशांत पांडुरंग चिले वय 40 हे पंढरपूर येथे विठू माऊलीच्या देवदर्शनासाठी गेले होते। काल संध्याकाळच्या सुमारास पंढरपूरहून कोल्हापूरला चारचाकी गाडी क्रमांक MH09 GF 8323 मधून येत असताना सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव चारचाकी वाहन उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन जोरदार आदळलं।